ग्रंथ शिवायन, मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक ह भ प बाळूमामा चौधरी उमरड. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह भ प विनायक महाराज मार्कड. अध्याय 18. संभाजी मोहिते मामांना धडा व रवानगी. ग्रंथ शिवायन. लेखक दादासाहेब मार्कड. वाचक हरिभक्त परायण बाळूमामा चौधरी. अध्याय 11. ओम नमो चितेश्वर करुणा करा जावळीची व्यवस्था कृष्णाजी बाबाजी नामे होता. तयाशी जिंकली सर्वता सुभेदार नेमिले येरीकडे स्वंतराव जयाचा हरिला होता गर्व. जावळीस सोडवली सर्व रायरीस गडलाशे. हे जाणून वर्तमान तयाच्या परिपत्याशी पूर्ण निघालेस सोय आपण मराठ्याची सेना उडवी तडराना रायरीसी आली जाना सोयराना शिवराय. रायरीचा दुर्गा चाट भाऊंसाठी बळकट देवगिरीचा दसपट आयसा उंच दुर्ग दुर्ग विशिष्ट दुर्लस्थित अवचित मोरे जाय देख गडावरी धान्य नसत नसे वसंत घेण्याची. ऐसा गम दुर्गावरी बैसला मोरे दुराचारी शिवरायांची फौजा वेडा देई गडाशी. एक मासापर्यंत वेडा जारीने चालत दुर्ग होईना हस्तगत चढत रायाशी. वैशाखाच्या उष्णतेत वेळा अत्यंत बंदिस्त चंद्ररावजी झाला व्यक्त धान्य संपत चालले. शिरकमळ कर देशमुख चंद्ररावाचा एक शिवरायांच्या सैन्यात देख होता चाकर म्हणून. हे चंद्ररावाचे भाचे परिमामा विरोधियाचे युद्ध होते निर्वाणीचे शिवरायाकडून पैके. या शिरकमळकर भाच्याशी
रायांनी धाडिले गडाशी तो जाऊन चंद्ररावापाशी बहुत साल बोलिला चंद्रराव विकळात्यंत तयाचही होते मनात संधी घोण्याची अपेक्षित वाट पाहत बैसला तव भाचाला पाहून तयाशी झाले समाधान तया सवेचा काळ येऊन राया पुढे उभारला रायाने अभय देऊन त्याशी सन्मानिले अश्ववृक्षाशी परी तो व्यतीत असे मानसी नीट रायाशी बोलेना महाराज म्हणते तया आमच्या सेवेत येऊनिया साह्य स्वराज्याच्या कार्या वाय तुम्ही मनोभावे येरो बैसला कुचित रायाशी विनंती नाकारित मग तयाशी ठेवून तिथ राजे गेले दुर्गावरी रायरी दुर्ग महाकटीण भवती काशी व कृष्ण पाषाण बरा उंच आणि विस्तीर्ण परपसारासी दुर्गाचा ऐसा तो दुर्गाचा राया म्हणती भाऊ चोकट फार्थ उंच कडे नीट तोंडाचा शिव एकच जरी असला भजने तरी ते उडे ना ऐसा तो दुर्ग पाहून शिवराय मणी हरसले स्वराज्याची राजधानी याच्या दुर्गावरी स्थापुनी करावी येथे कार्यकारणी ऐसे म्हणी वाटत राया शिरायरी दुर्ग तिथे केला रायगड नाम ठेवले त्याला असो इकडे पाय प्याला काय कला झाली यशवंतराव होता तेथे रायाच्या नजर कैदेत परित्याने साधले सुख विजापुरी शासी तयाने ते गुप्त दूत पत्रासवे होते जात तयांशी पकडून त्वरित वार्ता पुसत मावणे देवणी भलतीची उत्तरे स्वारही झाले फरार इकडे चंद्रराव जे विचोर होय फरार झाला यशवंतने प्रताप दोने जात होते दूर पळोणी परितयांनी मावळ्यांनी कैद करोणी आणले प्रतापराव गेला निष्ठून यशवंतरावानीला धरून राया समीप उभा करून आपण तटस्थ राहिले राय म्हणती चंद्रराव आम्हा सोडून कैसा ठाव कैसे निघून सावय
चालिला येरू म्हणे तुझ सोडून मी कोठेही जाईन परी तुझ्याशी मान कदा काळीने राहे ऐसे ऐकताच उत्तर राय सोबले भयंकर जेंद्याशी म्हणते सत्वर याचे शिर छेदावे झाली कयाची कार्यवाही कयाचे शिर पडले महे मग दारा पुत्र सर्वही सकळ पुण्याशी धाडिले जावळीची अवस्था करून राया पुण्याशी आले निघून तव पुढील वर्तमान अजून दारून उद्भवले यशवंतरावाचे दोघे पुत्र कृष्णानी बाजी कुमर तोही अवचित झाले पसार गेले दूर निघून घोरपड्यांनी बांधिले संधान कुटील रचोनी कार्यस्थान उभयंता चालले पळून परी एक घरेला कृष्णरावाशी धरुणी ठेवले असे बंदी खाणी ऐकताचा शिवारापणी परममणी शोभना तयाशी पुढे उभा करून राया करीती प्रश्न मोठे जात होता समजून काय कारण जावया हिरू म्हणे तू माझा वैरी कशास राहू तुझ्या द्वारी जो माझी पित्यास मारी याच्या घरी काय सारा हो ही वचनोक्ती ऐकून राज झाले पदायमान म्हणती याचा तत्काळ नेऊन याची गर्दन मारावी केला मोत्याचा निपांत केला मोऱ्यांचा निपांत जावळी आली स्वराज्यात आता पुढील ऐकामात काय चित्त देवोन्या सन 1656 जावळी स्वराज्याची मग्न आता पुढील कथन सावधान परिसावी सुखी म्हणून एक प्रांत शहाजीच्या जहागिरीत तेथे ठेविला से आपलं संभाजी मोहीजी म्हणून सुखी परगणाची व्यवस्था पायी संभाजी मोहिता परे तो अमरे देत सत्ता जुलुम करे जवरी जनावरी शहाजी असलं होते ग्रंथ शहाजीचा तुझ्या नारी तुकाबाई असे सुंदरी तेचा बंधू दुराजानी नाना परे छळे प्रजा शिवरायाची
माकुळ परिजना जणीचा करी छळ प्रज्ञा झाला शिवेकोड सकळा तळमळ पैवाटे हा भ्रष्टाशे अधिकारी एकाशी पाळी तुरा दुनिया मारी लाचखोर बहुत मस्करी लागवित प्रजेशी शिवरायाच्या भेटीशी कदा नये पापराशी त्याचाच खाई जागी जागरीशी तरी मानसी उर्मट हा आपला सुखी प्रांत घ्यावा आपल्या स्वराज्यात ऐसे रायाची सदा वाट परी काय करावे ऐसा माझ्या अचानक अद्भुत वर्तने सीप वतनासाठी वेदपाठक झुंजला गती त्या प्रांती ती माझी खंड कुलकर्णी दामून ठेविले मोहित्यांनी तयाशी निर्णय झोडपुनी बंदिस्त ठेविला प्रेमास याचे एकमेव कारण वतनासाठी भांडण विसाजी रामाजी दोघे जण तयाचे बंधू आईस्ते पळे या बंधू माझी भला ते मारीचा जुवासी थोरला वंश परस्परे तयाला अधिकाराशी वचनाचा वतनाचा परी मोहिता हा गुरुजन कनिष्ठाशी लाच खाऊन तयाशी काढून वतन कनिष्ठाने दिले या करिता अनुदान एक अस्व मोहित्यांशी देऊन वरे 157 दिले होणे कनिष्ठाशी एक दरबने जेवणिया ज्येष्ठाशी जेवणे कोंडुनिया वतन घेतलेली होनिया सोडोनिया दिगले यावरी तो अन्यग्रस्त कर्नाटकी केला धावत जाऊनी शहाजी पर्यंत सकळ मागणी दिली मग शहाजीरायांनी शिवरायांच्या नामे करुणी त्या जवळी लिहुनी धाडिले माघरा तो अन्यायी ग्रस्त ब्राह्मण रडत रडत आला परतून शिवरायापाशी येऊन निवेदन करीले शिवरायाने त्याच्या ऐकून पत्र लिहिले वाचून सकळ सेना पाचारून तयाशी हेच सांगितले मामा झाला श्रीगुणमत त्याशी करावे व्यस्त आपण दीपावली निमित्त सोप्या लागी जाऊया वंदोणी जिजाईचे चरण घेऊन देवतांचे दर्शन होरा मोठ्यांशी वंदून सैस परतोन निघाले अष्टनायिका श्रीकृष्णाशी पायाशी होत्या शिवरायांशी उल्लेखुनी त्या नायिकांशी कथानकाशी पाहूया निंबाळकरांच्या सईबाई मोहित्यांच्या सोयराबाई
सगुणाबाई पुतळाबाई पालकरांच्या गायकवाडांचा सकवाबाई इंगळ्यांच्या गुणवत्ताबाई विचारांच्या लक्ष्मीबाई काशीबाई जाधवांच्या बांधवाच्या ऐकण्यासाठी ऐसे भाग्याला आठी तयात सईबाई मोठी पट्टराणी रायाची असो आयशा राणी वसात शिवराय नेसे चित्तन तया पुढे वृद्ध कर्णतुत उभे असे नया नगायसे चित्त भ्रमराशी कमलिनी केवळाशे सैराणी सैने पुसोणी खड्ग पाणी जेणे सहनिराने सुक्यात गडी पाशी जीवन घडी वेडीला संपूर्ण ठाई ठाई चौका लागून प्रवेशले भीतरी रायाने मंदिरे प्रवेशून गेले मामांचे अवलोकन सवे घेऊन दुर्जन मामाच्या नवैसलाशे निजमानसी पाहून मुद्रा करी खड्ग पाणी येरू बोलिला हसून काय करणे आले ती शिवराय म्हणे तया लागून राशी करण्याचे वर्तन ज्याचे त्याशी साकार पुन्हा याची वरदान द्यावे मोहिता झाला क्रोधित म्हणे तुम्ही कोण येत महाराजांच्या माकत निर्मले शिकायाशी तुमचे येते नवे होता कैसे तो मामा कथता दिवाळी खाऊन होला तू चालता आम्हा कथा नका सांगू राया म्हणते मला तयाशी तुमचे चौरत बायशी खाली करोणी सुखे प्रांताशी चालते वरे तोणी आईच्या ऐकताच उत्तर मामा क्रोधावला थोर हाती घेऊन या शिवार रायावरी धाविनला शिवरायांनी सेना जागृत तत्काळ तयास केले बंदिस्त तव तो म्हणे विश्वघात माझा तुम्ही केला शे खतरनाक अंजाम वाईट होईल परिणाम तुम्ही मग लागी निर्मल कैद कैसे गाठून शिवराय म्हणते तयाशी एक संध्या आहे तुम्हाशी शरण येऊन आम्हाशी स्वराज्य कार्याशी लागावे हिरो म्हणे मी तुझी सेवा कैशी करावी शिवा तया परीस माझा जीवा आत्मघात बरा वाटे शिवराय म्हणे तुम्ही मामा जावे कर्नाटक धामा नाही तरी तुमचा आत्मा करू घडा वेगळा मग शिवराय म्हणती धाडीले दूर कर्नाटकाशी बोलवणी सपरिवारेशी ताबा घेतला सुख्याचा सुख्यातील सकळ खजिना लाविला स्वराज्याच्या करणा ती माझी कुलकर्ण्याचे वतना पुन्हा अर्पिले रथया
दयाशी सुखे गणी हस्त जत उभागला बला समस्त गड्यातील अपार दैवत दयाशी मिळाले स्वराज्य वाढवण्यासाठी स्वराज्य करते आटाटी करोनी नाना कटपटी शिवराज्य वाढविले शिवराजा चतुर उदार धोरणी धरण गंभीर एक दिवस मलेच करून आपणावरी येतील याचे तयानासे ध्या भान यास गर्भ बांधिले कठीण मग एक एक वीर मिळून सैन्य वाढवीत चालिले सन 1656 घटनांनी भरले खचून एक दुःखाद वर्तमान तेव्हा घडून आलेसे जिजाऊचा ज्येष्ठ पुत्र संभाजी नामे महावीर कर्नाटकी स्वारीवर कंठगिरीच्या शेपळे सवे होता अफजलखान शहाजीचा दोष दुर्जन हे उभयंताचे दोघे जण गले चालून कनकांद्री संभाजी सुपुढे घटाडून मागे राहिला अफजलखान संभाजी सोये जात चालून कनकांद्री दुर्गावरी समरांशी फुटले कोंड झाली मारामारी प्रचंड कडोवीकडे तंड वितंड उदंड भंड झाले संभाजीराजे महावीर अगदी घेवणे अस्तिवार घोर मांडले घोरांदर शूर शूर पडतात मरी वेळ पडला एकला अफजलखान मागे राहिला तयाशी साह्य करायला नाही गेला मलेच्छ तो पायाच्या मणी होते कपट भोसले कुळ कपा करावे सपाट ऐसे आय जोडी कष्ट महादुष्ट रुतला जांभुरीच्या गोलक पुर अंगी घेऊन आदळला दुर्घट गोलाकाचा मार धार फिरता पडिले गिर झाला एकचे आकार मराठे अपार कष्टले हा पुत्र शहाजी राजा झाला एकेचा आकार मराठ्या पार कष्टले अपार पुत्र शहाजीचा महापुत्र जिजाऊचा हा बंधू शिवरायाचा गणपतयाचा झाला संभाजी राजा संभाजीचा झाला अंत अफजलखान आनंदित म्हणे निज वैऱ्याचा सुत रणांगणी पडेला ऐशी वार्ता माहो कट पडे जाऊच कर्णाचा पुढं ऐकता तयाची पोटी स्वतःनी उचंबळला शिवरायापाशी मिट्या मारित जाऊ हमरडा फोडीत घोर झाला कांत सखळ पुण्यात पसरला संभाजीचा सवास अल्प झाला भले जिजाईस हे आटोपून हृदयास पिळ पडत जिजाईच्या संभाजी गुणी पुत्र मज पासून राहिला दूर तुझ पाहण्या माझे नेत्र सुसले बाळका षडवर
स्पर्शाचा तू असशी तेव्हापासून दूर राशी आता केशिवा माझ्या भेटीसी कैसी तुझशी पाहू रे कैशा रीती रणांगणात कैसा झाला तुझा घात ऐसे आठवणी स्पंदत बडे मूर्छित जाओ माझ्या हरणीची पाडस नेनो काय झाले त्यास कोणी वैरी साधिले भौवस माझ्या बाळास मारिले तुम्ही वाढवा शिवाजीस मी वाढविते संभाजीस ऐसे प्रतिले होते मजशी पतिराये ते धवा बाबू कवनाचा कुमर पराक्रम करीतो थोर ऐसे बोलिले होते उत्तर पतिरायाने ते धवा कैसा कैलाशी कैलाशी पराक्रम रमी झुंजलाशी परम मागे सोडून सकळ कर्म कैसा टाकून गेला संबंधशी बालमूर्ती जिजाऊ आठवीत चिठ्ठी लल्लू लुटू लुटू चालत होती शाजी मागे मागे गेलो होतो गेलो राशी तव देखील होते त्याशी आता पुन्हा मागुती कैसी भेटी होईल या जन्मी आयुष्य माझे विचित्र खेळ योग योगी होतो मेळ अंती घेऊन जाय काळ नसवर केवढा बुडबुडा वार्धक्यातील मरणाचे इतके दुःख लहरी त्याचे परितारुण्यातील पुत्राचे मृत्यू दुःख भयानक आठवणी संभाजीशी जिजाऊ सोप करे उसाशी म्हणे मलेच्या पापराशी घात केला खनाणे अफजल खानाने केला घात पूर्वी जन्मीचे वैर साधत हा माझा गेला पुत गवना प्रतक तुम्ही जिजाऊची दीपोळी सोप रायाशी वाटी परम दुःख मातेशी समजावून देख शांत करीत शिवराय परिबंधूच्या मृत्याची सल राहिली कायमाची तेने करून शिवरायांशी व्रती खिन्न झाली पैसा माझ्या विजापुरी आकार झाला पारी आदिलशाही दुराचारी यमपुरी पोचला आदिलशाहाचा मोहम्मद रोगांनी केला होता युद्ध आपटाशी पाचारोळी सणित काय बदला परिसातो म्हणे माझी पिढा दारून बरा होईल मी यातून आताची आणि असे चिन्ह म्हणून भाषे नाही का माझी शेवटची मुराद दक्षिणेतील हिंदू समृद्ध तयांची राज्ये ती प्रसिद्ध बुडून टाका
करावी आणि शिवाजी अवघड तयाशी मोडावी कोड ऐसे वदनी महाद्वाड यमपुरी सतो गेला मोहम्मद आदिलशाह आता कवन बादशाह विजापुरी सरसा महाकल्लोळ माजला आली मोहम्मदाचा पुत्र तो बच्चा शेख उमर पुणे स्थापावे राज्यावर ऐसा विवाद मांडला मोहम्मद बादशाची पत्नी बेगम साहेबीन राणी आली सांकावरी घेऊन सोयसा मागणी आतली झाली बादशाह होता क्रूर स्वयंसंबंधाची काळी नेत्र एका बंधूचा छाडून कर बसला होता गादीवरी दयाची बेगम राणी उपद्रव्याती कारस्थानी हाती कारभार घेऊन राज्य संकट चालवी आता मोगलांचे राजकारण दयाचे करू समालोचन महाप्रतापी शहाजन बादशाह दिल्लीचा दयाची मुमताज महल होती ही गेली जनता प्रती ऐकता भयंताची संतती सप्तकन्या पुत्रते बेगम जान आराम दारा सुखोई दुसरा शासून जानाने तिसरा पुत्र होता शाशी चतुर रोशनारा बेगम पंचम औरंगजेब निर्मरा मुराद दक्षाशे षडम गैरहार सातवी ऐसे सप्त कन्या पुत्र शहाजहान राजा घोर परिव्याधिस्त दुर्धर दिल्ली माझी पडेला दयाचा पुत्र औरंगजेब महाकारस्थानी स्वस्तंभ तो महाराष्ट्र माझी दंभ धरोण्या बैसनासे सकळ दख्खन ताब्यात घ्यावी ऐसे वाटे दयाच्या जीवी नाना खटपट करी करवी वचक दावी सकळांशी बिदरचा दुर्यावरी दयाने केली स्वारी आदिलशाच्या राज्यांतरी ते स्थान होते आदिलशाह मेला ऐकून दयाशी आले उत्तेजन बिदरच्या दुर्गावरून समरांगणी पेटले औरंगजेब मलेचे दारुण आकांक्षा दयाचे महान औरंगजेब प्रतापाहून शत्रु संपर्ण चालवी गिरीकडे शिवराय न करता हयदय शहाचे दुर्गते जाय निमित्त पाहुनी मृत्याचे
असे पर्यावरण करेल घात हातवाल्यात आणि त्यात राजकारणाच्या चिंताग्रस्त शिवराय होते मग तयाने जोडी म्हणी एक पुत्रा दिले धाडोनी शिवरायाचे पत्र पाहून औरंगजेब हरिकला शिवरायाचे तया पत्र केले होते विदित दुर्गाशी मान्यता माप्रत तुम्हाकडून असावी आम्ही आपुले निष्ठावंत तुम्ही व्हावे प्रपावंत दाभोळ हे कोकणासहित आम्हाकडे असावे शिवराय तापना शरण औरंगजेब गेला हरकून तात्काळ मान्यता देऊन पत्रोत्तर धाडिले औरंगजेब गेला शांत राजे झाले निद्रिस्त आदिलशाचा मोठा प्रांत स्वराज्यात आणला औरंगजेब येत लक्ष शिवरायाकडे दुर्लक्ष हे जाणून राज्य दक्ष योजना प्रत्यक्ष केली उत्तरेशी जुन्नर ग्राम शिवनेरी तळाचे धाम मोगलांचे ठाणे सुगम समृद्धीत होते ते शिवराया धाडिले हेरांशी गुप्तर पेवणे जुन्नराशी हेराने चाका चालाकी केली व्हायची सकळ वार्ता हेरली मग शिवरायापाशी येऊन कपिली सकळ वर्तमान किती द्रव समजा समान समान दुर्गावरी असे ज्ञान औरंगजेब होता निश्चित रायाशी जली भेट धुरेची मावळी घेऊन येत अकस्मात पाहतले जुन्नरगड असे शांत रखवालदार असे पडले पेंगत काही पडले हुकीत पाया धरीत मावळे पायांच्या मुखी वस्त्री कोंबून पायांचा सोर केला शून्य आडवे आले दोघे जण पाया यम सदन दाविले जुन्नरचा ठाणेदार तोही दुर्गासने स्थिर सर्वत्र दाटला अंधार देखिली दुर्ग मराठी दुर्गाची तटबंदी मोगलांनी निद्रिस्त शिवबंदी आईशी जे कोणी संधी मावळे कुसती धनाशी म्हणते आता कैसे करावे दुर्ग कैसे संचारावे येरू म्हणे तुम्ही अवघे शिडिका लावा दुर्गाशी मावळे वंच्या शिड्या लाविती प्रथम चढले छत्रपती मावळे मागून येती तुरु तुरु चढवण्या आयशी शिवसेना 500 6 शस्त्रासह चढले समस्त उड्या टाकून अंतर्गत गर्व भांडार झगटले समस्त तळे कपिली हेर फोडिले दर्ग्याचे भांडार दरवडे तात्या पार तव कळाले मोगलांशी मोगल मोतोने
हाती तो तेतीच तयांचे मुडदे पडती जे जे उठती ते ते त्या प्रती तेच कापती मराठे काही कापले मोगल काही द्रव नेलेले ते आमोल सर्वत्र उडाली धांदल लुटा लुट विपुन खजिना असला स्वसा कशेत मराठ्यांनी पळविले समस्त बारूद हत्यारे भौत सकळ जप्त केली से वस्त्रा सहित सामान सुमान मत्ता स्वावरी लादून शिवसेनानेही पळवून केली दारुण दुर्दशा विमान मोगल कतुलून कमाल द्रव्य संपादून रायांनी गाठले चातन आले संग्राम दृगासी तेथे मालमत्ता समस्त दुर्गासी ठेवी कबंदिस्त 3 लक्ष होन समस्त शिवरायांनी लादले आयसे जुन्नर शहर मारून राजा पुण्यासे आले निघून मागे हातार विलक्षण जुन्नर शहर ही माजला कित्येक मोगल झाले खस्त उरले पडले विवळत तेथे पडली असंख्यात जुन्नर दुर्ग ते धवा आचाट मराठ्यांची करणी मल्लेच्या तरुणी करते माने 300 वर्ष दृष्टानी लुटला होता महाराष्ट्र यांची करुणाई गये हे जाणते शिवराये म्हणून 700 है मलेच्या मारोने आणले मलेच्या आयशी दुष्ट शत्रूला हाच व्यवहार योग्य त्याला पूजा नावडे विंसवाला थेटराच त्याला पाहिजे म्हणून शिवरायाचे कृत्ये बिलकुल चीलसे गलत दृष्टाचे शासन करून अद्भुत थोर कृत्य केले से शिवरायाची थोर टार्गेट तयांनी साधिन्या उद्भटन आयशारीतीची खटपट करण्याचे अनिवार चालावया राज सकट द्रव्य पाहिजे या फाट गोरगरिबाची करून लुट मोगल बलिष्ठ झाले पायांचा उतरावया नशा हीच योग्य त्यांची शिक्षा करणी स्वराज्याची रक्षा लूट केली रायाने शूद्र बुद्धी न्यायाधीश शिवरायाशी देईल कोस परितयाचा इतिहास संपूर्णपणे पडावा मग तयाशी कळून शिवनीतीचे योग्य संपूर्ण असो महान कार्य साधून आले पुन्हा पुण्याशी आता पुढील अनुसंधान औरंगजेब चिडील भयान परितयाचे समाधान करतील ते शिवराय स्वस्ति श्री शिवायन ग्रंथ छत्रपतीचा इतिहास येत प्रेमळ ऐका ठेवून चित्त 18वा अध्याय गोड हा
छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.